ध्वनिः श्रूयते वा? हाँ सर। शुभ सायं सर्वेभ्यः। व्यंजन संधी हम पढ़ रहे हैं. व्यंजन संधी शिकत आहोत आपण. त्यामध्ये आपण मागच्या वर्गामध्ये तुकागम संधी आणि छत्व संधी अशा दोन संधी आपण मागच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे. आज आपण शिकणार आहोत पूर्व रचा लोप आणि ऱ्हस्व स्वराला दीर्घ स्वर. ठीक आहे. मराठीमध्ये नाव टाकलेलं आहे. काय नियम आहे तर पूर्व पदाच्या शेवटी र असेल व उत्तर पदाच्या सुरुवातीला देखील र असेल तर पूर्व पदाच्या अंतिम र च्या अगोदरचा ह्रस्व स्वर दीर्घ होतो व पूर्व पदाच्या अंतिम र चा लोप होतो. म्हणजेच या ठिकाणी काय दिलेलं आहे या नियमामध्ये, दोन र समोरासमोर जर आले तर त्या ठिकाणी जो पूर्व र आहे म्हणजे पूर्व पदाचा अंतिम जो र आहे त्याचा लगेच उपांत्य जो स्वर असेल त्याच्या अगोदरचा जो स्वर असेल तो स्वर काय होणार आहे, दीर्घ होणार आहे. काय होणार आहे, दीर्घ होणार आहे आणि अंतिम र चा लोप होणार आहे. उदाहरण बघा, निर्धन रोगी. निर हा उपसर्ग आहे आणि रोगी असा शब्द आहे. ठीक आहे. तर निर इथे हलंत र आलेला आहे आणि पुढे रोगीचा र आलेला आहे. त्यामुळे काय सांगितलं, नियम काय सांगितला, जो पूर्वपदाचा अंतिम र असेल त्याच्या अगोदरचा जो स्वर असेल त्याला दीर्घ होणार आहे. म्हणजे ऱ्हस्व स्वर काय होणार आहे, दीर्घ होणार आहे. त्यामुळे नी असा दीर्घ झाला नी आणि पूर्वपदाचा अंतिम जो र आहे त्याचा लोप झालेला आहे. म्हणजे अगोदर दीर्घ होईल त्याच्या अगोदरच्या स्वराला आणि नंतर त्याचा लोप. उत्तर पद जे आहे ते मात्र जशाच्या तसंच राहणार आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. त्यामुळे शब्द काय तयार झालेला आहे, निरोगी. समजतंय? पूर्व र का लोप और ह्रस्व स्वर को दीर्घ स्वर होता है कब, जब पूर्व पद के अंत में र है, उत्तर पद के शुरुआत में भी र है, तो पूर्व पद के अंतिम र से पहले जो स्वर रहेगा उस स्वर को दीर्घ स्वर हो जाएगा. जैसे यहाँ पर निर अधिक रोगी, इस उदाहरण में निर यहाँ पर पूर्व पद के अंत में र है. आवाज आवाज तुटत येतोय सर. सर आवाज खूप कटत आहे तुमचा. येतोय आता आवाज? हो. ठीक है. श्लोक ध्यान दो यहाँ पर. जैसे निर यहाँ पर पूर्व पद है उसके अंत में र है और रोगी यहाँ पर उत्तर पद है जिसकी शुरुआत में र है. यदि ऐसा है तो पूर्व पद का जो अंतिम र है उससे पहले जो भी स्वर है उस स्वर को दीर्घ हो जाएगा. लेकिन कौन सा स्वर, उससे तुरंत पहले वाला जो स्वर है उसे दीर्घ हो जाएगा. इसलिए नी और उसका लोप हुआ, र का लोप हुआ, पूर्व पद के अंतिम, पूर्व पद में अंतिम जो र है उसका लोप हुआ और शब्द क्या बना है, पद क्या बना है, निरोगी. समझता है? हो सर, एकदा सांगता का डबल थोडस. ठीक आहे. र च्या समोरचं र आला तर पूर्व पदाचा अंतिम जो र आहे त्याच्या अगोदर जो स्वर असेल म्हणजे त्याला लगेच चिटकून जो स्वर असेल त्या स्वराला दीर्घ स्वर करायचा आहे. तो ऱ्हस्व असेल त्याला काय करायचं आहे, दीर्घ करायचा आहे. आणि पूर्वपदाचा अंतिम जो र त्याला त्याचा लोप करायचा आहे. म्हणजे ज्या र च्या अगोदरचा ऱ्हस्व स्वर आपण दीर्घ करतो त्याच र चा काय करायचा आहे, लोप करायचा आहे. म्हणून इथे निर या उदाहरणामध्ये र च्या अगोदर जो ऱ्हस्व ई आहे न मधील त्याला आपण दीर्घ केलं नी आणि र चा लोप करून टाकला. फक्त शिल्लक काय राहिला, नी. आणि रोगी जो उत्तर पद आहे तो जशाच्या तसाच राहणार आहे. प्रत्येक ठिकाणी उत्तर पद या संधीमध्ये जशाच्या तसं राहील आणि पद काय तयार झालेलं आहे, निरोगी. समजलाय?
समजलंय? हो सर. हो सर. सर. हो सर. ठीक आहे. पुढची उदाहरणं बघायचे. पुनर अधिक रमते. पुनर अधिक रमते. इथे पूर्वपद काय आहे? पुनर. त्याच्या अगोदर कोणता स्वर आलेला आहे? र च्या अगोदर लगेच अ आहे, त्यामुळे अ दीर्घ होईल. प मध्ये जो ओ आहे तो सुरुवातीचा स्वर आहे. तो स्वर कोणता आहे? सुरुवातीचा स्वर आहे, त्यामुळे त्याला दीर्घ होणार नाही. र च्या अगोदर जो आहे त्याला दीर्घ होईल, त्यामुळे पद काय तयार होईल? पुन्हा रमते. ठीक आहे. पुन्हा रमते, पुनर्रमते, पुन्हा रमते असं होईल. दोन्ही प्रकारे लिहिल्या जातात खरं तर हे. या संधीमध्ये अपवाद आहे त्याच्यामध्ये लिहिण्यामध्ये. एका ठिकाणी र चा लोप केला जातो आणि एका ठिकाणी र चा लोप केला जात नाही, म्हणजे निरोगी असं लिहिलं जातं काही उदाहरणामध्ये. आणि इथे पुनर अधिक रमते, पुनर्रमते किंवा पुनः रमते किंवा पुन्हा रमते असंही लिहिल्या जातं. लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, परंतु हा संधीचा नियम जो आहे त्यापेक्षा वेगळा आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण घेतलेला आहे. समजते ते उदाहरण? जसं की शेवटच्या उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येईल बघा. सर. अंतर अधिक राष्ट्रीय या उदाहरणामध्ये सर आवाज नाही येते. सर आवाज नाही. हो हो, मी म्यूट केला होता, एक मिनिट. ठीक आहे. या शेवटच्या उदाहरणामध्ये लक्षात येईल, जसं अंतर अधिक राष्ट्रीय अंता. आता इथे अंतर असं पूर्वपद आहे, बरोबर? तर इथे र च्या अगोदर अ स्वर आलेला आहे, तर त्यामुळे त्याला आपण काय केलेलं आहे? अंता असं केलेलं आहे. आणि राष्ट्रीय जसेच्या तसं राहिलेलं आहे, परंतु हाच शब्द आंतरराष्ट्रीय असा सुद्धा लिहिला जातो. ठीक आहे. आणि आंतरराष्ट्रीय असा सुद्धा लिहिला जातो, परंतु प्रचलित मात्र आंतरराष्ट्रीय असा आहे. काही शंका आहे यामध्ये? तर म्हणजे हा एकच शब्द असा आहे का, असे अजून पण काही शब्द असू शकतात? कोणते? आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय असे काही शब्द आहेत. आहेत अजून आंतरराष्ट्रीय. जसं की पहिला शब्द आहे पुनर्रमते, हा अच्छा. एक शब्द आहे. त्यानंतर पुनर. दुसरा आणि तिसरा मात्र नाही. त्याच्यामध्ये मात्र याच पद्धतीने लिहिलं जातं, निर अधिक रजह, नीरजह. इथे मात्र र चा लोपच केला जातो, निर्रजह असं लिहिलं जात नाही. गुरुर अधिक रुष्टः, गुरुरुष्टः, गुरुरुष्टः असं नाही लिहिलं जात. हम्म. ठीक आहे. जिथे मात्र लिहिला जातो, जसं की आंतरराष्ट्रीय असेल, तर तिथे मात्र तुमच्या लक्षात येईल की इथे या पद्धतीने लिहिलंय की इथे र चा लोप केलेला नाही, बरोबर? आणि अ ला दीर्घ हम्म. सुद्धा केलेलं नाही. परंतु जिथे असं असेल की नीरजह, इथे मात्र नीर उपसर्ग आहे, रजह उत्तरपद आहे. समजलंय? हो सर. क्वचित उदाहरणं येतात या संधीचे, हम्म. जास्त उदाहरणं नाही आहेत याचे. अच्छा. श्लोक समझ में आ रहा है? हाँ सर. ठीक है, ये बस इतने ही उदाहरण याद रखो। बाकी आपको जहां पर पढ़ते समय आएगा वहां पर नहीं समझ में आया तो मेरा नंबर तो है ही आपके पास। और अंत में जो है व्यंजन संधि की अंतिम जो संधि है वो बहुत महत्वपूर्ण है। न स्थानीय न संधि। न स्थानीय न, स्थानीय कौन सी विभक्ति वचन है? सप्तमी. मीनिंग क्या होगा? सही है, सप्तमी विभक्ति एक वचन है, मीनिंग क्या होगा? सप्तमी. आत. सप्तमी. हो. म्हणजे
म्हणजे स्थानामध्ये स्थानावर मध्ये आत. किंवा स्थानावर नच्या जागी, स्थानावर नच्या स्थानावर किंवा नच्या जागी ण आदेश होतो. ठीक आहे. काही शब्दामध्ये आपल्याला ण बघायला मिळतो, काही शब्दामध्ये न बघायला मिळतो. जसं की उदाहरणार्थ शब्दार्थपाणीमध्ये राम शब्दाची तृतीय विभक्ती एकवचन काय होतं, कोण सांगेल? राम कोणती शब्दाची विभक्ती तृतीय सर? विभक्ती एकवचन. राम रामेण. बरोबर. रामेण छान. सर. काय होईल? रामेण. बरोबर आहे, न छान. रामेण. रामेण. आणि बालक शब्दाची तृतीय विभक्ती एकवचन काय होईल? बालक. एकवचन का सर? तृतीय विभक्ती एकवचन. बालकेन. बालकाय, बरोबर. बालकाभ्याम, बालकेभ्यः. बालकेन तृतीय विभक्ती बालकेभ्यः. एकवचन. बालकेन, बालकेन. हं. ठीक आहे. आता इथे बालकेन, रामेण, बालकेन. राम हं. अकारांत पुल्लिंगी शब्द आहे, बालक सुद्धा अकारांत पुल्लिंगी शब्द आहे, हो. तरी सुद्धा इथे पुल्लिंग न शब्द. अण झालेला आहे रामेण शब्दामध्ये, आणि बालकेन मध्ये मात्र न झालेला आहे. ठीक आहे. तर ते कोणत्या हं. संधीच्या नियमाने झालेलं आहे? तर याच संधीच्या नियमाने झालेला आहे. ठीक है। तो न स्थाने न ण, उच्चारण भी उनका अलग अलग होता है। न स्थाने अण अण, बाण, ठ ठ ढ ढ ण। तो नियम क्या है? एक ही शब्द में यदि न वर्ण से पहले, क्या बताया? एक ही शब्द में न वर्ण से पहले यदि रु र श वर्ण यदि आते हैं तो न के स्थान पर ण आदेश होता है। यहां पर दिया है, उसका सूत्र रूप में विश्लेषण दिया है। यदि एक ही शब्द में न से पहले रू र श इनमें से कोई यदि एक आता है तो न के स्थान पर ण आदेश किया जाता है। ठीक है। लेकिन उन दोनों के बीच में, मतलब किन दोनों के बीच में? रू र श और न, इनके बीच में कौन से वर्ण चाहिए? यदि वही वर्ण है तो न के स्थान पर न आदेश हो जाएगा। जैसे उदाहरण देखो यहाँ पर, नियम में कौन से व्यंजन बताया कि जो रू र श और न के बीच में आए तभी न के स्थान पर न होते हैं। तो सबसे पहले बताया कि क वर्गीय व्यंजन, क वर्गीय व्यंजन कौन से है? क ख ग घ ng। क, ग, ग, ग. बरोबर, सही है। क ख ग घ ng। प वर्गीय व्यंजन प, फ, ब, भ, म. प फ ब भ म। और य व र ह विसर्ग या कोई भी स्वर यदि आता है तो न के स्थान पर, हाँ, तो न के स्थान पर क्या आदेश हो जाएगा? ण आदेश हो जाएगा। ठीक आहे। मराठीमध्ये पुन्हा एकदा पाहूयात आपण। न च्या जागेवर न आदेश होतो कधी? जर एकाच शब्दामध्ये न च्या अगोदर रू र श आले तर न च्या जागेवर ण आदेश होतो। परंतु न आणि रू र श यांच्यामध्ये फक्त क वर्गीय व्यंजन, प वर्गीय व्यंजन, य र ल व ह विसर्ग किंवा स्वर हे जर आले तर फक्त न च्या जागेवर न आदेश होतो। यांना सोडून जर कोणते स्वर, कोणते व्यंजन जर आले, कोणते वर्ण जर आले तर मात्र न च्या जागेवर न आदेश होत नाही। समजलंय? उदाहरण बघा, भाष अधिक अन। आता अन हा प्रत्यय आहे, भाष हा मूळ धातू आहे। भाष, भाष येते, या भाषते अशा पद्धतीने चालतो। त्यापासून एक शब्द तयार झाला भाषण। काय शब्द तयार झाला? भाषण। आता इथे न च्या अगोदर रू र श यांच्यापैकी एखादा वर्ण आलेला आहे का? श. श श आलेला आलेला ना. आहे, बरोबर। श. आणि त्या श आणि न च्या मध्ये कोण आलेला आहे? श आणि न च्या मध्ये कोणता वर्ण आलेला आहे, कोणता स्वर आलेला आहे? अ. अ, अस्वर अ. आलेला आहे, बरोबर। नियमामध्ये काय सांगितलं? कोणताही स्वर आला तरीही चालेल, बरोबर। त्यामुळे भाषण मध्ये न च्या जागी काय आदेश आला? ण आदेश आला आणि शब्द तयार झाला भाषण।
समजलंय? हो सर. दुसरं उदाहरण पहा. राम अधिक अयन. राम अधिक अयन. आता इथे न च्या अगोदर कोणता वर्ण आलेला आहे? र आलेला आहे. राम आणि अयन मिळून रामायण कोणत्या संधीच्या नियमाने झालेला आहे? कोण सांगेल बरं? राम अधिक अयन रामायण कोणत्या संधीच्या नियमाने झालेला आहे? बरोबर, छान. दीर्घ संधीच्या नियमाने झालेला आहे. छान. ठीक आहे. आता इथे न च्या अगोदर र आलेला आहे आणि र आणि न च्या मध्ये भरपूर वर्ण आलेले आहेत. कोणते कोणते वर्ण आलेले आहेत? वर्ण विच्छेद करून आपल्याला लक्षात येईल. र च्या नंतर आ आलेला आहे, म आलेला आहे, त्यानंतर पुन्हा आ म आलेला नंतर आहे, प्लस आ. त्यानंतर य आलेला आ. आहे, अ आलेला आहे. एवढे य वर्ण आलेले आहेत प्लस य. आणि सगळेच्या सगळे वर्ण आपल्या नियमामध्ये बसतात. बरोबर की नाही? आ आलेला आहे तो स्वर आहे, चालेल. पुढे म आलेला आहे, प वर्गीय व्यंजन आहे, प फ ब भ म, तरी सुद्धा चालेल. त्यानंतर आ स्वर आहे, नंतर य आलेला आहे, य व र ह, चालेल. त्यामुळे न च्या जागेवर काय झालेलं आहे? ण आदेश झालेला आहे. समजलंय? त्यामुळे रामायण असा शब्द तयार झालेला आहे. समजतंय? हो सर. हो सर. ठीक आहे. पुढे रक्ष धन अनीय अनीय रक्षणीय, ते सुद्धा र आलेला आहे, श सुद्धा आलेला आहे. कारण श मध्ये काय आहे? श आहे. क्ष मध्ये श आहे. क अधिक नाही, श संयुक्त अधिक, व्यंजन आहे. बरोबर, ते एक संयुक्त व्यंजन आहे. क अधिक श मुळे मिळून झालेला आहे. त्यामुळे न चा ण झाला. आणि रक्षणीय, इथे नीय ज्या वेळेस एखाद्या अनियर प्रत्यय, अनियर, ते अनिय काय आहे? अनियर प्रत्यय आहे. आणि तो ज्या वेळेस एखाद्या शब्दाला लागतो, धातूला लागतो, त्यावेळेस त्याचा नी जो आहे तो दीर्घ होतो. ते प्रत्ययामध्ये आपण शिकणार आहोत. ठीक आहे. रक्षणीय, सर रक्षण आवाजच नाही आला, करण्यायोग्य. काही कळलं नाही. आता येतो आवाज? सर आणि या प्रत्ययाचा नसतो आवाज नाही. हा आता आला. अनिय प्रत्यय आहे, अनियर, अनियर प्रत्यय आहे. त्यामध्ये तो ज्या वेळेस धातूला लागतो, विशिष्ट धातूला, त्यावेळेस त्याचा जो ई आहे तो दीर्घ होतो. त्यामुळे इथे रक्षणीय असं दीर्घ झालेला आहे. अच्छा. ठीक आहे. समजलंय? इथपर्यंत आपली हो सर. व्यंजन संधी हे प्रकरण आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. अजून एखादं गीतेमधलं आपण याचं उदाहरण पाहूयात की ज्या ठिकाणी र आलेला आहे न च्या अगोदर, तरी सुद्धा न चा ण झालेला नाही. ठीक आहे. कुठे मिळालं उदाहरण? श्रीमद भगवद्गीतेमध्ये उदाहरण पाहूयात आपण. जसं इथे पहा, क्षयमश्नुते असं उदाहरण आलेलं आहे. श्लोक क्रमांक 21. श्लोक क्रमांक 21. बाह्यस्पर्शेष प्रसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते. मक्ष्णुते असा आलेला आहे ना, बरोबर की नाही? इथे न चा न झालेला नाही. कोण सांगेल बरं? इथे न च्या अगोदर कोणता रू, र आणि श यांच्यापैकी कोणतं व्यंजन आलेलं आहे? न च्या अगोदर रू, र आणि श यांच्या पैकी कोणता वर्ण आलेला आहे? कोणतं व्यंजन आलेलं आहे? रू र श आलेले. श आलेला आहे. श. कुठे आहे श? मश्नुते. मश्नुते. तो श नाही. आपल्याला र होण्यासाठी, हा. न होण्यासाठी कोणता श पाहिजे? षटकोनाचा श पाहिजे, मूर्धन्य षकार पाहिजे. षटकोणाचा. तो कुठे आलेला अच्छा. आहे? हा. सुखमक्षय. हा, क्ष मध्ये तो आणि आलेला आहे. क्ष बरोबर तिथं की नाही? आलेला आहे. हा. हा, तिथे हा. क आणि श आलेला आहे. श पाहिजे आपल्याला, रू, र किंवा श. इथे श आलेला आहे, पण तरी सुद्धा न च्या जागी ण झालेला नाही.
कोण सांगेल बरं इथं कोणत्या व्यंजनाचं व्यवधान आलं? आता नियम तर तुमच्या समोर नाही, बरोबर की नाही? पण कोणते कोणते वर्ण आले तरी चालतात मध्ये? क वर्ग चालतो, प वर्ग चालतो, य प र ल वर्ग व ह चालतो. आणि स्वर चालतात, बरोबर की नाही? परंतु श चालत नाही. शेतीचा जो श आहे तो चालत नाही आणि हा, इथे तो श आलेला आहे म्हणून नचा न झालेला नाही. अच्छा. समजलंय? षटकोणाचा श नाही चालत. सॉरी, शहामृगाचा श नाही चालत. शहामृगाचा श चालत नाही. दंत्य शकार चालतात, तालव्य शकार चालत नाही. त्याचं अच्छा. स्थान तालु आहे संस्कृतमध्ये. समजलंय? भरपूर ठिकाणी आहे त्याचं. निर्वाणम इथे न जाणं झालेला आहे, निर्वाण शब्द आहे. इथे मात्र र आलेला आहे, य र ल व, व आलेला चालतो, आ आलेला आहे चालेल, बरोबर की नाही? ठीक आहे. उद्यापासून अच्छा. आपण, उद्या गुरुवार, ठीक आहे, विसर्ग संधी सुरू करूयात आपण उद्यापासून. थांबूया तिथे. शुभरात्री सर्वेभ्य. सर, बोला ना मला मॅडम. ते स्क्रीनशॉट पाहिजे होते सर. पहिल्या दिवशी आपला म्हणजे आता व्हॅकेशन नंतर क्लास स्टार्ट झाला ना, हम्म, हम्म, हम्म. थर्सडेला आणि मला वाटते फ्रायडेला. व्यंजन संधीच सुरू केली ना आपण सुट्ट्यांच्या नंतर. हो हो, तर ते माझं गेलं सर. फक्त स्टार्टिंगचे पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. 2 ठीक आहे, दिवसाचे आहे माझ्याकडे. ठीक आहे. शेअर झाली ना स्क्रीन? हा, मी स्क्रीनशॉट काढून घेते. हा. झालं सर. नेक्स्ट. हे आपण आजच शिकलेलो आहोत. हा, झालं सर. थँक्यू. चला थांबूया तिथे. शुभरात्री सर्वेभ्य.